टोयोटा, होंडा, फरारी, मर्सिडीज, लँड रोवर, मारुती, निसान, BMW, TVS, महिंद्रा, फोक्सवॅगन, रेनो, बजाज, टाटा, ऍक्टिवा, वेस्पा, होंडाई, रॉयल एनफील्ड. ओ हो. आतापर्यंत तुम्ही गेस केलाच असाल की आज आपण कार संदर्भात बोलणार आहोत, पण नेमकी एक्झॅक्टली कार संदर्भात नाही. तर या व्हिडिओला जसं जसं तुम्ही बघत जाणार तुम्हाला कळणार आहे की एक्झॅक्टली आज कुठल्या सेक्टरच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. मित्रांनो, फन फॅक्ट, तुम्हाला माहिती आहे का की अख्ख्या जगातली जी फर्स्ट ऑटोमोबाईल कार आहे ती कोण डेव्हलप केलेली? मी सांगतो. मिस्टर कार्ल बेन्झ इन 1885 हॅज डेव्हलप्ड द फर्स्ट ऑटोमोबाईल ऑफ द वर्ल्ड. आणि या गाडीची जी मॅक्झिमम स्पीड आहे, मॅक्झिमम स्पीड दॅट वॉज 16 किलोमीटर्स पर आवर. बरोबर ऐकलंय तुम्ही, 16 किलोमीटर पर आवर. नमस्कार मित्रांनो, आणि आज आपण डिस्कस करणार आहोत एव्हरीथिंग विथ रिस्पेक्ट टू व्हील्स अँड व्हेकल्स. वेल ऍक्च्युली द एंटायर इंडस्ट्री. मित्रांनो, आपण बघूया की या इंडस्ट्रीचा पास्ट एक डिकेडचा काय परफॉर्मन्स होता आणि 2023 मध्ये काय या फील्ड मध्ये नवीन घडणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही राहा टिल द एंड फॉर अन अमेझिंग डिस्कशन फुल ऑफ नॉलेज, फुल ऑफ फॅक्ट्स, ओनली ऑन ग्रो मराठी युट्यूब चॅनल. चला मित्रांनो, सर्वात आधी आपण इंडियन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला समजून घेऊया. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये भारतात कंपनीज एंगेज होत आहेत इन डिझायनिंग, डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग अँड सेलिंग ऑफ ऑटोमोबाईल या विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये. भारतात या सेक्टरमध्ये ऑटो एन्सिलरीज, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स ज्यांना आपण OEM म्हणतो, तेवढंच नाही तर डीलरशिप्स अँड रेंटल एजन्सीज आणि टायर मॅन्युफॅक्चरर्स सुद्धा येतात. ऍक्च्युली हे लोक सेकंडरी कंपनीज मध्ये येतात, कारण की हे लोक प्रायमरी जे मॅन्युफॅक्चरर आहे, ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर, त्यांच्या सोबत मिळून हे लोक काम करतात. फक्त अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी ऐका, हे जे एन्सिलरी मॅन्युफॅक्चरर्स असतात हे लोक इक्विपमेंट्स बनवतात जे आपल्याला प्रोडक्शन प्रोसेस मध्ये लागणार. जे OEMs असतात, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स, हे इक्विपमेंट बनवतात जे आपल्याला त्वरित प्रोडक्शन करिता युजफुल होणार आहे, टू इन्क्रीज द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ व्हेकल्स. आणि तेवढंच नाही तर ही जी OEMs बनवतात ते ऍज अ स्पेअर पार्ट म्हणून पण आपल्याकडे विकले जातात. त्यावर मग टायर मॅन्युफॅक्चरर्स असतात, त्यावर मग डीलरशिप्स असतात आणि रेंटल एजन्सी सुद्धा या मार्केटमध्ये एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. आता ऑटोमोबाईल इंडस्ट्री बघताना हे गरजेचं आहे की आपल्याला माहिती असायला पाहिजे की कुठल्या प्रकारचे जे व्हेकल्स आहेत या इंडस्ट्रीमध्ये येतात. अजिबात टेन्शन घेऊ नका, जसं जसं तुम्ही या सेक्टर संदर्भात एक्सपोजर घेणार तुम्हाला हे सगळे जे क्लासिफिकेशन्स आहे हे नॅचरली तुम्हाला कळतील. चला बघूया. सर्वप्रथम या सेक्टरमध्ये येतात पॅसेंजर व्हेकल, जे लोक पॅसेंजर्सला एक ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणपर्यंत पोहोचवतात. इसेन्शियली 4 व्हीलर्स याच्यात असतात. कार्स, व्हॅन्स, युटिलिटी व्हेकल्स, जीप, हे सगळे पॅसेंजर व्हेकल्स असतात. आणि याच्यात दुसरी जी कॅटेगरी आहे ती आहे कमर्शियल व्हेकल्स. जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचे लगेजेस, कार्गो किंवा हेवी मशिनरी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणपर्यंत ट्रान्सपोर्ट करायला जे आपण व्हेकल्स वापरतो, त्याच्यात बसेस होऊ शकतात किंवा लाईट किंवा मीडियम किंवा हेवी ड्युटी जे ट्रक असतात ते सुद्धा कमर्शियल व्हेकल्स मध्ये येतात, ज्याचा आपण वापर करतो. आणि त्यानंतर येतात 2 व्हीलर्स, 3 व्हीलर्स, ट्रॅक्टर्स. हो, आपण प्रायमरीली एक ऍग्रिकल्चरल इकॉनॉमी आहोत ना, तर ट्रॅक्टर्स आर ऑल्सो अल्टिमेटली फ्रॉम ऑटोमोबाईल सेक्टर्स. आणि यानंतर जरी आपण ऑफिशियली यांना इन्क्लूड केलं नसेल तरी दीज कार्स डिझर्व्स अ मेन्शन अँड दीज आर आवर ओन EVs, ज्यांना आपण इलेक्ट्रॉनिक व्हेकल म्हणतो. ते सुद्धा आपल्या या इकॉनॉमीचे खूप मोठे पार्ट होत आहेत. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, जर का तुम्ही नंबर्स बघितले तर वी कम 3rd इन सेलिंग द मोस्ट नंबर ऑफ व्हेकल्स. परंतु लक्षात ठेवा, व्हेकल्स म्हणजे ते जे या इंडस्ट्रीमध्ये येतात. ओके, भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्री हे आपल्या GDPचा 6.4% कॉन्ट्रीब्यूट करतात आणि मॅन्युफॅक्चरिंग GDPचा 35% हे लोक कॉन्ट्रीब्यूट करतात. तेवढंच नाही तर हे लोक एक लीडिंग एम्प्लॉयमेंट प्रोव्हायडर सुद्धा आहेत. करंटली वी आर लार्जेस्ट ट्रॅक्टर प्रोड्युसर्स, वी आर सेकंड लार्जेस्ट बस प्रोड्युसर्स and we are 3rd largest heavy truck producers as on 26th of December 2022. चला, वेळ आली आहे मित्रांनो की आपण आता आपल्या डिस्कशन मध्ये स्टॉक मार्केटला ओढून घेऊया. भारतात या ऑटोमोबाईल सेक्टरचा जो परफॉर्मन्स आहे तो रिफ्लेक्ट होतो किंवा तो कॅप्चर होतो इन निफ्टी ऑटो इंडेक्स, ज्याला आपण CNX ऑटो सुद्धा म्हणतो. आणि या इंडेक्सला कॉन्स्टिट्यूट करणारे जे कंपनीज आहेत ते आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर
दिसत असतील. याच्यात टॉप 3 जे कंपनीज आहेत ते तुम्हाला दिसत असतील, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि टाटा मोटर्स लिमिटेड. आणि याशिवाय अजून बरेच कंपनीज आहेत, आयकर मोटर्स, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, टीव्हीएस मोटर, भारत फोर्ज अँड अशोक लेलँड एज वेल. इंडियन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे फ्युचर ग्रोथ रेट काय असू शकतात, गेले 10 वर्षांचे याच्यात काय ग्रोथ रेट होता, चला जाणून घेऊया बेस्ड ऑन काही एक्सपर्ट्स कमेंटरी ऑन ऑटो सेक्टर. मित्रांनो, निफ्टी ऑटो वॉज लॉन्च्ड ऑन 12 जुलै 2011 आणि गेल्या 11.5 वर्षात द इंडेक्स हॅज रायझन इन्क्रीज्ड बाय 9092.05 पॉइंट्स. याचा अर्थ असा आहे की त्यांनी रिटर्न दिला आहे 257.15%. याचा अर्थ असा आहे की जर का तुम्ही 2011 मध्ये 100 रुपये निवेश केले असते तर आज दॅट वुड हॅव कन्वर्टेड इनटू 357 रुपीज. आता मात्र बघूया की या सेक्टरचे फ्युचर काय आहे आणि पोटेन्शियल किती आहे या सेक्टरचा. तर सर्वप्रथम आपल्याला मेन्शन करावं लागेल ईव्ही सेक्टर, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ईव्ही सेक्टरचा पोटेन्शियल किती स्ट्रॉंग आहे, किती चांगला आहे आणि आपण या सेक्टरला अडॉप्ट करणे पण चालू केले. आणि वाय नॉट टू अडॉप्ट? ईव्ही सेक्टर सस्टेनेबल आहे, ईव्हीज आर इको फ्रेंडली अँड बाय द एंड ऑफ 2030 EV sector would have created 5 crore jobs. So it is worth mentioning. EV मार्केट मध्ये एक्सपेक्टेड जी ग्रोथ आहे ती आहे CAGR 49% बिटवीन 2022 टू 2030. असं एक्सपेक्ट केलं जात आहे की बाय द इयर 2030 भारतात 17 मिलियन युनिट्स किंवा व्हेकल्स विकले जातील. आणि EV शिवाय सुद्धा काही एव्हेन्यूज आहेत, काही स्टोरीज आहेत ज्याच्यावरती आपल्याला आपलं लक्ष ठेवावं लागेल, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा या व्हेकल इंडस्ट्रीमध्ये एक खूप मोठा मेजर रोल प्ले करणार आहे. फन फॅक्ट, तुम्हाला माहिती होता का की ऑलमोस्ट 95% ऑफ द कार्स लाईफ टाइम इज स्पेंड पार्क्ड. चला मित्रांनो, काही नंबर्स आणि एस्टिमेट्स बघूया. ऑटोमोबाईल इंडस्ट्री इज एक्सपेक्टेड टू रीच $300 बिलियन बाय 2026. तेवढंच नाही तर भारताचा एम आहे टू डबल द ऑटो इंडस्ट्री साइज टू ₹15 लाख करोड बाय 2024 एंड. आणि तेवढंच नाही तर ट्रकिंग मार्केट जो आहे तोही 4 पटीने ग्रो होईल बाय द इयर 2050 अशी एक्सपेक्टेशन ठेवली जाते. जे नंबर ऑफ ट्रक्स आहेत जे 2022 मध्ये फक्त 4 मिलियन आहेत, तर लोक आशा करतायत की 2050 पर्यंत ते 4 गुणापेक्षाही जास्त जाईल, म्हणजे 17 मिलियन पर्यंतचा त्यांच्या लोकांचा असा एस्टिमेट. पॅसेंजर व्हेकल या सेक्टरमध्ये सुद्धा ग्रोथ एक्सपेक्टेड आहे ॲट द रेट ऑफ 16% इन द फायनान्शियल इयर 2023. भारत सरकारचा असा अनुमान आहे की इयर 2023 मध्ये $8 to 10 बिलियन चा निवेश लोकल आणि फॉरेन इन्व्हेस्टर्स कडनं येणार आहे इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री. चला मित्रांनो, या ऑटोमोबाईल सेक्टरचे हेडविंड्स आणि टेलविंड्स संदर्भात बघूया. हेडविंड्स म्हणजे हे जे विंड्स असतात ते आपल्या सेलच्या अपोजिट विरुद्ध दिशेने फ्लो करतात. याचा अर्थ असा आहे की आपल्या शिपला ते ऑब्स्ट्रक्ट करतात. म्हणजे हे जे फॅक्टर्स आहेत हे आपल्या ग्रोथच्या अगेन्स्ट जात आहेत, आपल्या कंपनीच्या अगेन्स्ट जात आहेत किंवा आपल्या सेक्टरच्या अगेन्स्ट जात आहेत. या विरुद्ध टेलविंड्स जे असतात ते आपल्या शिपच्या दिशेने धावतात, पडतात. याचा अर्थ असा आहे की ते आपल्या शिपला मूव्ह होण्यात मदत करतात. हे जे फॅक्टर्स आहेत ते आपल्या इकॉनॉमी, आपल्या ग्रोथ किंवा आपल्या कंपनी आणि सेक्टरला सपोर्ट करतायत, ॲडव्हान्टेज देत आहेत आणि प्रमोट करतायत. चला बघूया की ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये हेडविंड्स कुठले आहेत आणि टेलविंड्स कुठले आहेत. चला मित्रांनो, हेडविंड्स बघूया. सर्वप्रथम सेमी कंडक्टर चिप हे अतिशय महत्त्वाचा कंपोनंट आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा फंक्शन घेऊन घ्या, स्टेअरिंग सिस्टीम, ब्रेकिंग सिस्टीम, याच्यात सेमी कंडक्टर चिप लागते. हा सेक्टर ग्लोबल शॉर्टेज ऑफ सेमी कंडक्टर्स बघतोय आणि याचं कारण आहे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सप्लाय चेन इश्यूमुळे इनपुट कॉस्ट वाढत आहे, ज्याच्यामुळे व्हेकल प्राइसेस सुद्धा इन्क्रीज होत आहेत. आता जी ट्रॅक्टरची जी सेल आहे ते मान्सूनवर डिपेंडंट असतात, कारण मान्सून अफेक्ट करतो आपल्या हार्वेस्टला. तेवढंच नाही तर कंपनीजला गव्हर्नमेंटचे डिरेक्शन्सला सुद्धा कंप्लाय करावं लागतं आणि कधी कधी हे डिरेक्शन्स खूप अवघड परिस्थितीत आपल्याला आणून सोडतात. फॉर एक्झाम्पल, एक टार्गेट दिलेला 2025 आणि 26 मध्ये आलेला, दॅट ब्लेंडिंग ऑफ 20% एथेनॉल इन पेट्रोल अँड ब्लेंडिंग ऑफ 5% ऑफ बायोडिझेल इन डिझेल बाय द इयर 2030. आणि याच्याचमुळे आता जे नवीन कार्स आपण मॅन्युफॅक्चर करूया
तर या नवीन कंपोजिशन ऑफ फ्यूलचा वापर करून चालायला हवी, हे सुद्धा गरजेचं आहे. आणि यामुळेच एक नवीन प्रॉब्लेम सुद्धा क्रिएट होऊन जातात. आणि या सेक्टरला इन्फ्लेशनचा सुद्धा एक इश्यू राहणारच आहे, कारण बाईंग अ व्हेकल इज प्रोबॅबली द मोस्ट एक्सपेन्सिव्ह परचेस डिसिजन ऑफ एन ॲव्हरेज फॅमिली. आणि मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट सतत वाढत चालले आहेत, फ्यूल प्राइसेस सतत वाढत चालले आहेत, ज्याच्यामुळे जे ओव्हरऑल डिमांड आहे व्हेकलची ती कमी होत चालली. चला मित्रांनो, काही टेलविंड्स बघून घेऊया. मित्रांनो, हार्वेस्टिंग सीझन एकदा आला की फार्म इन्कम्स इन्क्रीज होतील, जेणेकरून जे आपला जो रुरल मार्केट आहे त्याच्यात डिमांड वाढेल आणि त्याच्यात प्रायमरीली टू व्हीलर्स आणि ट्रॅक्टर्सची डिमांड वाढत जातील. पॉझिटिव्ह रुरल सेंटिमेंट आणि हा लग्नाचा सीझन हे फॅक्टर्स आहेत जेणेकरून आपली डिमांड सुद्धा वाढत जाणार आहे. ओव्हर टाइम हे जे मीडियम किंवा हेवी कमर्शियल व्हेकल्स आहेत यांना रिप्लेस करणे सुद्धा गरजेचे होईल. आणि म्हणूनच या डिपार्टमेंटमध्ये डिमांड सतत स्ट्रॉंगच राहणार आहे. आपण ऑलरेडी बघितलंय की कसं फ्यूल जे प्राइसेस आहेत ते वाढत चाललेत आणि हे सुद्धा कारण आहे की लोक आपले जुने कमर्शियल व्हेकल्सला नवीन कमर्शियल व्हेकल्सशी रिप्लेस करतायत, कारण जे नवीन व्हेकल्स आहेत ते मोर एनर्जी एफिशियंट आहेत वेन कम्पेअर्ड टू ओल्ड कमर्शियल व्हेकल्स. अजून काही टेलविंड्स आहेत. फॉर एक्झाम्पल ग्रोईंग इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, ई कॉमर्सचा बूम, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इम्प्रूव्हमेंट, फॉर एक्झाम्पल रोड आणि फेवरेबल इंटरेस्ट रेट येणे, जेणेकरून स्पेंडिंग पॉवर इन्क्रीज होईल आणि हेन्स डिमांड फॉर व्हेकल्स विल ऑल्सो इन्क्रीज. काही फेवरेबल गव्हर्नमेंट स्कीम सुद्धा टेलविंड्सचं काम करतायत या सेक्टर करिता. रिसेंटली गव्हर्नमेंटनी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम काढली आहे फॉर ऑटोमोबाईल सेक्टर. या स्कीमचा आउटले आहे 25,938 crore रुपीज. या स्कीम्समुळे फायनान्शियल इन्सेंटिव्ह ऑफ अप टू 18% सुद्धा देण्यात येत आहेत, ज्याच्यात काय होईल की डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ॲडव्हान्स्ड ऑटोमेटिव्ह टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्स मध्ये बूस्ट येईल. आणि तेवढंच नाही तर नवीन इन्व्हेस्टमेंट सुद्धा अट्रॅक्ट होतील इन ऑटोमेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू चेन. ही जी स्कीम आहे हे ऍप्लिकेबल आहे फॉर डिटरमाइंड सेल ऑफ प्रोडक्ट्स जे भारतात मॅन्युफॅक्चर झाले आहेत फ्रॉम एप्रिल 1, 2022 आणि हे फॉर अ पिरियड ऑफ 5 कॉन्सिक्युटिव्ह फायनान्शियल इयर असणार आहे. याच्यात टोटल 95 ऍप्लिकंट्स अप्रूव्ह केले गेले आहे इन PLI स्कीम, ज्याच्यात 20 अंडर चॅम्पियन OEM झालेले आहेत आपण बघितलेत आणि 75 अंडर कंपोनेंट्स. आता हे ऑटो इंडस्ट्री दुसऱ्या बिझनेसला कसे काय अफेक्ट करतात चला बघूया. हे जे ऑटो इंडस्ट्री आहे ना हे कंझ्युम करतात स्टील, आयरन, ॲल्युमिनियम, प्लास्टिक, ग्लास, कार्पेटिंग, टेक्सटाईल, कम्प्युटर चिप्स, रबर आणि बरंच काही. एका स्टॅटिस्टिक्सच्या अनुसार हाफ ऑफ वर्ल्ड कन्झम्पशन ऑफ ऑइल अँड रबर, 1/4 ऑफ ग्लास आउटपुट अँड 1/6 ऑफ स्टील आउटपुट हे अकाउंट फॉर केले जातात इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री. एअरक्राफ्ट कन्स्ट्रक्शनची इंडस्ट्री जर का सोडली तर ही जी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे ही दुसऱ्या नंबरवर आहे ॲज फार ॲज कन्झम्पशन ऑफ प्रोडक्ट्स ऑफ अदर इंडस्ट्रीज इज कन्सर्न. एवढं प्रोडक्ट अदर इंडस्ट्रीज कडनं या इंडस्ट्रीमध्ये येतं फॉर कन्झम्पशन. आता खूप महत्वाचा प्रश्न, या ऑटोमोबाईल सेक्टर इंडस्ट्रीला किंवा कुठल्याही स्टॉकला कसं अॅनलाइज करणे चला बघूया. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सुटेबल एक्झाम्पल्स देणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल ॲज टू हाऊ टू अॅनलाइज अ पर्टिक्युलर सेक्टर ऑर अ पर्टिक्युलर कंपनी. परंतु बिफोर अॅनलाइजिंग द स्टॉक आपण या इंडस्ट्रीला अॅनलाइज करूया आणि यासाठी वी विल सी व्हॉट इज द मॉडेल अबाउट अँड व्हॉट आर द 5 फोर्सेस. याला आपण 5 पॉइंट अप्रोच म्हणतो, जेणेकरून आपण कुठल्याही इंडस्ट्रीची स्ट्रेंथ आणि वीकनेसला अॅनलाइज आणि डिटरमाइन करू शकतो. पोर्टर द्वारा दिले गेलेले हे 5 फोर्सेस काय आहे चला बघूया. सर्वप्रथम बघूया कॉम्पिटिशन इन द इंडस्ट्री. पोर्टरच्या अनुसार जेवढे जास्त नंबर ऑफ कॉम्पिटिटर्स असणार आहे आणि जेवढे जास्त सिमिलर प्रोडक्ट्स असतील तेवढीच कंपनीची पॉवर कमी असणार. आता भारताचा जो ऑटो सेक्टर आहे त्याच्यात खूप काही कमी नंबर ऑफ प्लेयर्स नाहीयेत, परंतु ऍट द सेम टाइम खूप जास्त प्लेयर्स सुद्धा नाहीयेत, कारण की तो नेचर ऑफ द सेक्टर इन इटसेल्फ इज अ व्हेरी बिग फॅक्टर. आणि म्हणूनच आपण याला माइल्डली कॉम्पिटिटिव्ह मध्ये टाकूया. दुसरं फॅक्टर आहे पोटेन्शियल ऑफ न्यू एंट्रंट्स टू एंटर इनटू द इंडस्ट्री. कुठली इंडस्ट्री विथ अ स्ट्रॉंग बॅरियर फॉर न्यू एंट्री हे एक्झिस्टिंग प्लेयर साठी चांगली असते, कारण यांनी न्यू एंट्रंट्स कमी होतात आणि कॉम्पिटिशन सुद्धा कमी राहतं. आपण हे बघू शकतो की जो भारताचा ऑटो सेक्टर आहे याच्यात हाय एंट्री बॅरियर्स आहेत, कारण कुठलीही एखादी नवीन कंपनी इझिली या सेक्टरमध्ये एंटर करू शकत नाही, कारण याच्यात एक्स्ट्रीमली हाय स्टार्टिंग कॅपिटल आणि इन्व्हेस्टमेंटची गरज
पडते. पोर्टर मॉडेलचा जो नेक्स्ट फॅक्टर आहे तो आहे पॉवर ऑफ सप्लायर. जर का एखाद्या इंडस्ट्रीमध्ये खूप सप्लायर्स असले किंवा त्याच्यात कॉम्पिटिटिंग सप्लायर्स मध्ये स्विच करण्याकरिता जे कॉस्ट लागतं ते खूप कमी असला तर जे मॅन्युफॅक्चरर्स आहे, जी कंपनीज आहे, ते स्वतःचे इनपुट कॉस्ट लोअर ठेवू शकतात, जेणेकरून त्यांचा प्रॉफिट एनहान्स होतो. आपण हे रशिया युक्रेनचा जो वॉर झालेला तेव्हा आपण बघितलेला की या फील्डचा जो सप्लायर आहे तो खूप पॉवरफुल आहे, कारण आपलं ऑटो सेक्टर वॉज हिट बॅडली बाय द सेम. म्हणून आपण हे इस्टॅब्लिश करू शकतो की या फील्डमध्ये सप्लायर आर मोर पॉवरफुल. पोर्टर मॉडेलचा जो नेक्स्ट फॅक्टर आहे तो आहे पॉवर ऑफ कस्टमर. याचा अर्थ असा की कंपनी आपल्या कस्टमर्सवर किती डिपेंडंट आहे. बघा, जर का कंपनी आपल्या कस्टमर्सवर खूप जास्त डिपेंडंट नसली तर ते जास्त चार्ज करून आपली प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज करू शकतात. ऑटो सेक्टरमध्ये सेव्हरल कस्टमर्स आहेत आणि तेवढंच नाही तर पीडीआयमुळे अजून इन्क्रीजच होणार. म्हणजे या सेक्टरमध्ये डीपर पेनिट्रेशन इनटू मार्केट पॉसिबल आहे, म्हणजे नवीन कस्टमर्स शोधणे सुद्धा पॉसिबल आहे. म्हणून याच्या डिपेंडन्स ऑन कस्टमर कंपॅरेटिव्हली कमी आहे. पोर्टर मॉडेलचा सर्वात शेवटचा फॅक्टर आहे अवेलेबिलिटी ऑफ सबस्टिट्यूट प्रोडक्ट. जर का एखाद्या तुमच्या कंपनीच्या प्रोडक्टचा क्लोज सबस्टिट्यूट मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असेल तर कस्टमर कंपनी प्रोडक्टला सोडून ते सबस्टिट्यूट प्रोडक्टला घेऊ शकतो. भारतात ऑटो सेक्टरमध्ये क्लोज सबस्टिट्यूट्स अवेलेबल आहेत. म्हणूनच आपण म्हणू शकतो की या फील्डमध्ये एक मॉडरेट थ्रेट आहे फॉर कंपनीज इन इंडिया इन ऑटो सेक्टर. चला मित्रांनो, आता आपण डिटेल अनालिसिस करूया आणि आपण चालू करणार आहोत मॅक्रो इकॉनॉमिक लेवलवरून. मित्रांनो, बेटर अंडरस्टँडिंग साठी आपण आज मारुती सुझुकीचा एक्झाम्पल घेऊया आणि मी तुम्हाला ते मॅट्रिक्स दाखवणार आहे. आम्ही मारुती सुझुकीचा वापर केला आहे कारण भारतात याचा लार्जेस्ट मार्केट कॅपिटलायझेशन आहे. आपल्या मॉनिटरी पॉलिसी मीटिंग मध्ये जी डिसेंबरच्या महिन्यात झालेली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी आपली जीडीपी ग्रोथ फोरकास्ट रेट रिवाइज केलेले डाऊनवर्ड्स टू 6.8%. जर का ऑटो सेक्टरचा ग्रोथ रेट जीडीपी ग्रोथ रेट पेक्षा जास्त असेल तर ही आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह साइन आहे. जो सीएजीआर आहे ऑटोमोबाईल सेक्टरचा तो एस्टिमेटेड आहे टू बी अराउंड 11.3% फ्रॉम 2020 टू 2027. या पुढचा जो फॅक्टर आहे तो आहे इन्फ्लेशन रेट. इन्फ्लेशन म्हणजे सिम्पली रिटेल प्राइस मध्ये वाढ. करंटली इन्फ्लेशन इज 5.88% इन नोव्हेंबर 2022 आणि ती लोएस्ट रीडिंग जी आहे सिन्स डिसेंबर लास्ट इयर या नोव्हेंबर मध्ये आपण बघितले, दॅट इज 5.88%. फोरकास्ट होता 6.4% आणि ऑक्टोबर मध्ये इन्फ्लेशन रेट होता 6.77%. म्हणून इन्फ्लेशन रेट जेव्हा या रेंज मध्ये असतो 2 to 6% रेंज मध्ये असतो तो आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह साइन आहे, कारण ते इनपुट कॉस्टला डायरेक्टली अफेक्ट करते. या पुढचा फॅक्टर असतं गव्हर्नमेंट स्कीम. आपण ऑलरेडी पीएलआय स्कीम संदर्भात बघितलंय. मारुती सुझुकी और सुझुकी मोटर गुजरात प्रायव्हेट लिमिटेड हे पीएलआय स्कीम मध्ये कव्हर्ड होते बाय गव्हर्नमेंट. आता यानंतर आपण या कंपनीचे पर्टिक्युलर ऑपरेशनल मॅट्रिक्स बघूया, जेणेकरून आपल्याला समजेल की ही कंपनी किती स्ट्रॉंग आहे इन द बिझनेस. सर्वप्रथम बघूया व्हेकल प्रोडक्शन. द नंबर ऑफ व्हेकल्स द कंपनी कॅन प्रोड्यूस इन ऑर्डर टू सॅटिस्फाय द डिमांड अँड रिड्यूस कॉस्ट. मारुती सुझुकीचा प्लॅन आहे कॅपेक्सचा ऑफ 1 लाख युनिट्स बाय एप्रिल 2024. यापुढे आपण बघूया वर्किंग कॅपिटल सायकल आणि इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की कंपनीची कॅश रिक्वायरमेंट काय असते फॉर डेली ऍक्टिव्हिटीज, म्हणजे कंपनीची शॉर्ट टर्म हेल्थ कशी आहे. मारुती सुझुकीचा हा रेशो आहे -29 डेज. हा खूप लो आहे आणि म्हणूनच खूप स्ट्रॉंग आहे. चला जरा समजून घेऊया. या कंपनीचे जे डेटर डेज आहेत, म्हणजे डेटर किती दिवसात पेबॅक करेल, ते फक्त 8 डेज आहेत. आणि इन्व्हेंटरी डेज म्हणजे की किती दिवसात ओल्ड इन्व्हेंटरी सोल्ड ऑफ होऊन नवीन इंडस्ट्री येईल आपल्याकडे, ते आहे 20 डेज. हे दोन्ही डेज खूप लो आहे आणि म्हणून एक खूप चांगले इंडिकेटर्स आहेत. तेवढंच नाही तर या कंपनीचे जे पेबल डेज आहेत, म्हणजे सप्लायर मारुती सुझुकीला किती दिवस देतो फॉर पेमेंट, दॅट इज 54 डेज. याचा अर्थ असा आहे की मारुती सुझुकीचे जे कस्टमर्स आहेत तेच कंपनीला फायनान्सिंग करतायत, कारण कस्टमर्स तर अपफ्रंट पेमेंट करतायत, परंतु मारुती सुझुकी आपल्या सप्लायर्सला लेटर डेट मध्ये पेमेंट करते. म्हणूनच त्यांच्याकडे ऑलवेज बफर आहे विथ रिस्पेक्ट टू कॅश.
आणि ते आपल्याला दिसतंय त्यांच्या नेगेटिव्ह वर्किंग कॅपिटलमुळे. यानंतरचा फॅक्टर आहे कॉस्ट. याच्यात इनपुट कॉस्ट असो, लॉजिस्टिक कॉस्ट असो. लोअर द कॉस्ट बेटर इट इज फॉर द कंपनी. हे आपल्याला माहिती आहे, कारण जर का कॉस्ट कमी असेल तर आपलं प्रॉफिट इन्क्रीज होतील. मारुती सुझुकीने 35,000 युनिटचं प्रोडक्शन लॉस्ट केलेला ड्यू टू शॉर्टेजेस ऑफ इलेक्ट्रॉनिक पार्ट्स. यानंतरचा मॅट्रिक आहे ऑर्डर बुक हेल्थ. ऑर्डर बुक आपल्याला दाखवते की कंपनीची डिमांड किती आहे प्रोडक्टची आणि कंपनीची ॲबिलिटी आहे का टू सप्लाय दोज प्रोडक्ट. आता मारुती सुझुकीचे जे ऑर्डर्स आहेत ते इन्क्रीज झालेले आहेत विथ द लॉन्च ऑफ न्यू ब्रेझा अँड वितारा, परंतु त्यांचे जे ऑर्डर बॅकलॉग आहेत ते अजूनही पेंडिंग आहे आणि ते खूप हाय आहेत ॲट 3.9 लाख युनिट्स. फन फॅक्ट, डिड यू नो मारुती सुझुकीचे जे वर्कर्स आहेत त्यांना 2545 स्टेप्स लागतात टू कम्प्लीट एव्हरी कार. हा नंबर आधी 3077 होता इन 2014. यानंतर फॅटिग रिडक्शन इनिशिएटिव्ह घेतल्यामुळे हा नंबर आता कमी झाला आहे. फायनली चला या कंपनीचे फायनान्शियल मेट्रिक्स बघूया. सर्वप्रथम बघूया रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट. रेव्हेन्यू आपल्याला दाखवतो की कंपनीची प्रोडक्ट्सची मार्केटमध्ये डिमांड किती आहे. फायनान्शियल इयर 2023 मध्ये Q2 मध्ये मारुती सुझुकीची जे सेल्स आहे आणि सेल्स रेव्हेन्यू आहे ते सेल्स रेव्हेन्यू मध्ये इन्क्रीज झालेला बाय 36.3% आणि हे खूप हेल्दी इन्क्रीज आहे. तेवढंच नाही तर त्यांचा जो प्रॉफिट आफ्टर टॅक्स सुद्धा इन्क्रीज झालाय बाय 300%. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की जो प्रिव्हियस इयर होता तो कार सेल्सच्या दृष्टीने खूप वीक होता. फन फॅक्ट, तुम्हाला माहिती होता का ही जे लार्ज कार्स असतात ते मोर प्रॉफिटेबल असतात ॲज कम्पेअर्ड टू स्मॉलर कार्स. आता काय वाटतंय, काय होणार आहे पुढे जाऊन? आर यू बेरिश ऑर बुलिश विथ रिस्पेक्ट टू ऑटो सेक्टर? लेट अस नो इन द कमेंट्स डाऊन बिलो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर का तुम्ही काही नवीन शिकला असाल या व्हिडिओमधनं तर कन्सिडर लाइकिंग दिस व्हिडिओ अँड शेअरिंग दिस अमॉंग युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका आणि आम्हाला तुम्ही फॉलो करू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामवर. मित्रांनो लक्षात ठेवा, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजेस करिता आहे. हा कुठल्याही प्रकारचा बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही. हॅपी इन्व्हेस्टिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. सायनिंग ऑफ, CA आदर्श जोशी. बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.